बकरीसारखं चर पण एकादश कर. हे शब्द तुम्ही पण ऐकले असतील ना. मोठी आषाढी एकादश झाली, मग सासूबाई म्हणल्या इथून एकादश पकडायला सुरुवात कर. मोठी एकादश झाल्यावर आपण ही एकादश पकडायला सुरुवात करू शकतो. मग काय, आजपासून सुरुवात केली एकादश पकडायला आणि आज आहे मला एकादश. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि घरातली देवपूजा वगैरे केली आणि आता बाहेर आले मी तुळशीची पूजा करायला. आणि ही तुळस आहे ना खूप वाढली बघा. याच्यामध्ये ना तुळशीचे छोटे छोटे रोप पण आले. याच्यामध्ये आम्ही ना मंजुळ्या टाकल्या होत्या. पूजा झाली आणि इथं आणले फळं. आता हे खाऊ का ते खाऊ, काय काय खाऊ. हे तुम्हाला वाटत असेल सफरचंदे, तर हे आलू बुखार आणि खूप छान असतात बरं काही खायला. मला तर खूप आवडतात. चला मी एक तुम्हाला धुवून आणि खाऊन दाखवते बरं का. गोड लागतं ते फळं खायला आणि आतमध्ये ना गुलाबजामुन खातो ना तसंच दिसतं, पण खायला खूप टेस्टी लागतं. सकाळी साबुदाणा बनवला होता आणि आता साबुदाणा नाही करणारे, फक्त फळंच खाणारे. आणि 2 टाईम काही साबुदाणा खाल्ल्या जात नाही. आणि त्याच्यामध्ये सासूबाई म्हणतायत इतके सारे फळं आणायची काय गरज होती. त्यांचं पण खरं आहे, एवढे फळं काही खाल्ल्या जाणार नाही आहे. चला जाऊ द्या, आपण 2-3 दिवस याच्यावरती ताव मारून घेऊ. माझं असं झालं आहे, बकरीसारखं चर पण एकादश कर. चला तर भेटूया एक अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.